नागपुरात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा मोठा प्रहार आणि गुन्हा करण्याच्या तयारीत असलेला आरोपी थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने धडक कारवाई करत एका आरोपीला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदनगर रामगड परिसरात छापा टाकलाय। या कारवाई दरम्यान 39 वर्षीय आरोपी इरफान हुसेन शेख याला ताब्यात घेण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून एक काळ्या रंगाची देशी बनावटीची पिस्तूल तसेच 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 56,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलाय। प्राथमिक माहितीनुसार आरोपी एखाद्या गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। सध्या आरोपीला नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे। नागपुरात वाढत्या अवैध शस्त्र व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवली जात आहे। त्याचाच भाग म्हणून ही मोठी कारवाई मांडली जात आहे। क्राईम ब्रांच युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि त्यांच्या पथकाने एक विनापरवाना अग्निशस्त्र अवैध अग्निशस्त्र असल्याबाबतची त्यांना माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील इरफान हुसेन शेख जो आनंदनगरमध्ये राहतो त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक अवैध अग्निशस्त्र आणि 2 राऊंड आम्हाला मिळून आलेले आहे। त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। यामध्ये एकूण 56,000 रुपयाचा मुद्देमाल, एक अग्निशस्त्र आणि 2 त्याचे जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत। हा जो आरोपी आहे याच्यावर यापूर्वीचे कुठले गुन्हे दाखल असल्याचं दिसून आलं नाही, परंतु याने ज्याच्याकडून हे अग्निशस्त्र घेतल्याचं तो सांगतो आतिक शेख लतीफ शेख हा जो आरोपी आहे तो पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर याच्यापूर्वीचे अग्निशस्त्राचे आणि काही NDPSचे गुन्हे दाखल आहे। आतिक शेखने त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिला असं त्याचं सुरुवातीचं म्हणणं आहे। प्राथमिक तपास सुरू आहे। आता यामध्ये आतिक शेखला जेव्हा ताब्यात घेऊ तेव्हा पुढील याच्यामधली माहिती प्राप्त होऊ शकेल।